जालना जिल्ह्यातल्या गोलापांगरी इथल्या छायाताई मोरे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत कल्पकतेने आधुनिक प्रयोगशील शेती करायला सुरुवात केली। केवळ इयत्ता 6वी पर्यंत शिकलेल्या छायाताईंनी जालना जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात असलेल्या त्यांच्या शेतात रंगीत ढोबळ्या मिरचीचं पीक घेतलंय। मराठवाड्याच्या वृक्ष जमिनीत आणि प्रतिकूल तापमानात पॉलीहाऊस शिवाय रंगीत ढोबळ्या मिरचीचं उत्पादन घेण्याचं धाडस कोणी करत नाही, पण हे धाडस छायाताईंनी केलं आणि कमी खर्चात 10 गुंठ्याच्या शेडनेटमध्ये त्यांनी हे आव्हान यशस्वी देखील करून दाखवलंय। एका महिलेनं पुढाकार घेऊन अशा प्रकारचा केलेला हा पहिला यशस्वी प्रयोग म्हणता येईल। या आहेत छायाताई मोरे। छायाताईंचं माहेर म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातलं रेणापूर। त्यांचा विवाह जालना जिल्ह्यातल्या गोलापांगरी इथल्या दत्तात्रय मोरे यांच्याशी झाला। मोरे यांचा परंपरागत शेती हाच व्यवसाय। त्यात फळबागांसह ऊस, द्राक्ष यांची पिकंही ते घेतात। याच दरम्यान छायाताईंनीही शेतीत रस घेऊन विविध कामांमध्ये लक्ष घातलं। पारंपरिक शेतीला फाटा देऊन त्यांनी वेगळे प्रयोग करायचं ठरवलं। यासाठी त्यांना खरी मदत झाली ती खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञांची। त्यांच्या मदतीनं विविध नाविन्यपूर्ण प्रयोग आपण केल्याचं छायाताई आत्मविश्वासाने सांगतात। फळ यायला लागले की एक एक झाड जायचं, त्याला डायबा घ्यायचा आणि त्याच्यावर कितीतरी प्रयोग केले तरी ते झाड काही राहत नव्हतं, जिवंत राहत नव्हतं, ते जळायचंच फळ आल्यावर। मग ते मोसंबी काढून मी पुन्हा माझ्या मिस्टरला सोबत घेऊन बारामती, सांगली, नाशिक परिसरात द्राक्ष बागा बघून आले आणि त्या द्राक्ष बागेत बघताना सुद्धा मला असं दिसून आलं की त्या द्राक्ष बागेत जे एक्सपोर्ट करणारी जी द्राक्ष बाग होती बारामती जवळ, तर वडगाव म्हणून गाव आहे, तिथं त्या महिलाच सगळ्या शेती करत होत्या आणि स्वतः ट्रॅक्टर सुद्धा चालवत होत्या। त्या म्हणलं आपण सुद्धा करू शकतो। ह्या तर इथं महिला 90% काम इथलं शेतीत एक्सपोर्ट माल ह्या महिला करतात, तर आपण का करू शकत नाही। मग त्या दिवशीच निर्णय घेतला की आपण पण द्राक्ष बाग करायची आणि मग मी माझ्या शेतीवर सध्या 2 हेक्टर द्राक्ष बाग आहे आणि ती सुद्धा उत्तम पद्धतीनं मी करते। त्याच्यातल्या रोगाची, किडीची सगळ्याची ओळख मला झाली आहे। छायाताई मजुरांची मदत घेऊन आपल्या कुटुंबाची सुमारे 35 एकर शेती सांभाळतायत आणि वाढवतायत देखील। आज शेतीतील समस्यांपुढे अनेक शेतकरी हतबल झालेले दिसतात। त्या पार्श्वभूमीवर छायाताई प्रयोगशील वृत्तीनं शेतीत भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत। रंगीत ढोबळ्या मिरची आणि द्राक्षांची सुधारित शेती त्यांनी यशस्वी केली आहे। शिवाय इतर पिकांचेही नियोजन त्यांनी चांगलं सांभाळलंय। त्यांच्या 35 एकरातील शेतात 10 गुंठे रंगीत ढोबळ्या मिरचीसह 4.5 एकरात द्राक्ष, 4 एकरात ऊस, 2.5 एकरात कापूस, 7 एकरात तूर, 3 एकरात ज्वारी आणि प्रत्येकी 1 एकरात गहू आणि पपईची लागवड केली आहे। शेतीतल्या विविध प्रयोगांमुळे छायाताईंना गेल्या वर्षी कृषी विभागाकडून अभ्यास दौऱ्यासाठी युरोपात जाण्याची संधी मिळाली। युरोपमध्ये गेल्या असताना रंगीत ढोबळी मिरची त्यांनी पाहिली। तिथंच आपणही असं उत्पादन करावं अशी इच्छा झाली होती आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली। 9ला मला जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला आणि त्याच संदर्भात त्यांनी माझी परदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली। मग परदेशात असं आढळून आलं की ह्या ज्या भाज्या आहेत, आता माझ्या शेतीवर जी मिरची आहे, कलर कॅप्सिकम, अगर ब्रोकोली वगैरे, हे आपण सुद्धा करू शकतो आणि मला काहीतरी असं नवीन करायचं होतं। मग मी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञाची मदत घेतली। म्हटलं आपल्याला हे पॉली हाऊस जर 10 गुंठ्याचं करायचं तर याला किती खर्च लागेल। त्यांनी सांगितलं कमीत कमी बुवा याला 10 लाख रुपये लागतील, 9 ते 10 लाख रुपये लागतील। मी म्हटलं आपल्याला ते एवढं परवडणार नाही, मग आपण शेडनेटमध्येच आपण हे भाजीपाला करून दाखवूया। आणि मग मी सिजंटाचे कलर कॅप्सिकमचे बियाण्याच्या पुड्या आणल्या आणि घरीच त्याची लागवड केली रोपाची। मला जवळजवळ 100% जर्मिनेशन आलं त्या रोपाचं। शेतीत विविध प्रयोग करताना छायाताईंना त्यांच्या पतीची खंबीर साथ लाभली आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असं म्हणतात, पण छायाताईंना दत्तात्रय मोरे यांनी वेळोवेळी प्रोत्साहन देऊन त्यांच्या कर्तृत्वाला नवा आयाम दिलाय। अगोदर आपण 5-6-7 वर्षापूर्वी द्राक्ष बाग लावली। काळीची जमीन आहे आणि द्राक्ष बाग पूर्ण मिसेसच्या याच्यावरच लावली। त्याला सगळी माहिती आहे, ते प्रत्येक ठिकाणी नेणं, द्राक्ष बागेत दाखवणं, कसे
म्हणजे त्याचं जोपासना कशी करतात, औषधी हे ते, आणि तिला त्याच्यात गोडी लागल्यामुळं मग ती याच्यात इन्व्हॉल्व झाली. मग प्रत्येक नवीन काही असलं, मग आता ह्या बऱ्याच नवीन गोष्टी, एक तर आमचं KVK आणि ॲग्रोवन, ह्या 2 गोष्टीमुळं हे बरंच ते ॲग्रोवन आमच्याकडं जेव्हापासून ॲग्रोवन निघलं तेव्हापासून ॲग्रोवन आमच्याकडं आहे. मग प्रत्येक माहिती, कुठल्या तरी कोणाच्या शेतकऱ्याच्या मुलाखती, नवीन काहीतरी केलं, याच्या उद्देशाने मग नवीन काय करायचं तर मिरची. मग ते म्हणले बा आपल्याला शेडनेटमध्ये मिरची करून पाहू, शेडनेट मिळालं हे तर त्याच्यात आपण मिरची करून पाहू. पॉली हाऊसमध्ये तर करतात लोक, पण शेडनेटमध्ये करून ठीक आहे, काही हरकत नाही म्हणून आपण हा प्रयोग केला. आणि सर्वस्वी औषधही सगळ्या द्राक्षाच्या माहिती असल्यामुळं त्याला काही अशी अडचण नाही गेली. छायाताईंना पॉली हाऊसचा खर्च परवडणारा नव्हता, त्यामुळे त्यांनी 10 गुंठ्यात शेडनेट उभारलं. यासाठी त्यांना कृषी विभागाकडून 1,30,000 रुपयांचं अनुदान मिळालं. खर्च कमी करण्यासाठी त्यांनी घरीच मजूर लावून शेडनेटची उभारणी केली. त्यामुळे त्यांची 10,000ची बचत झाली. तर कलर कॅप्सिकम जातीची ढोबळ्या मिरचीचं बियाणं आणून त्यांनी घरीच ट्रे मध्ये रोपं तयार केली. लागवडीसाठी 3 फुटांचे बेड तयार केले. 1.5 बाय 2 फुटांवर 31 सप्टेंबरला रोपांची लागवड केली. साधारणतः 10 गुंठ्यात त्यांनी 2,750 रोपांची लागवड केली आहे. 10 गुंठ्यात मी कलर कॅप्सिकमची लागवड केली. 3 फुटाचे बेड केले, त्याच्यावर 1.5 बाय 2 वर ह्या कलर कॅप्सिकमची लागवड केली. आणि द्राक्ष बाग करत असताना त्याच्या जे रोग असते, जवळजवळ द्राक्षाचे आणि ह्या कलर मिरचीचे जे रोग आहेत हे सारखेच आहेत. त्याच्यामुळं मला याच्यात करताना काही अडचण नाही आली. जे सूक्ष्म अन्नद्रव्य जे असते या झाडाला पुरवतात, याला मला कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञाची पण भरपूर मदत मिळाली. छायाताई पाण्याचंही योग्य नियोजन करतात. पिकाला वेळच्या वेळी पाणी देणं, खत देणं कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांच्या मदतीनं करतात. साधारणपणे 30 दिवसानंतर फुलधारणा होते आणि 45 ते 50 दिवसानंतर फलधारणा होते. त्यानुसार गरजेप्रमाणे ढोबळ्या मिरचीला 1 दिवसाआड 1 तास ठिबकद्वारे पाणी दिलं जातं. बेडवर मल्चिंग केलेलं असल्यामुळं कमी पाण्यात पीक जोमदार येण्यास मदत झाली आहे. याला ठिबकवर करते, याला 1 दिवसाआड 1 तास पाणी देते मी याला मिरचीला. आणि सगळ्याच मल्चिंग पण केलेलं आहे. याच्यात पाण्याची बचत व्हावी आणि गवत सुद्धा, तण सुद्धा होत नाही याच्यावर, त्याच्यामुळे मल्चिंग केलेलं आहे. आणि सगळ्याच पिकाला, माझ्याकडे 1 हेक्टर केळी होती त्याला पण ठिबक केलेलं आहे. ऊस पण माझा ठिबकवरच आहे, द्राक्षाला ठिबकच केलेली आहे. आणि इथून पुढं सगळ्याच शेतकऱ्यांनी ठिबक वळावं ही सुद्धा माझी इच्छा आहे. इथून पुढं पाण्याच्या समस्या अशा येतच राहणार आहे. पाऊस दरवर्षी कमीच पडत आहे आणि महिलांनी सुद्धा शेतीत सक्रिय व्हावं ही पण माझी इच्छा आहे. छायाताई अत्यंत कमी खतांचा वापर करतात. सर्व खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ठिबकद्वारे दिली जातात. ट्रायझोफॉस आणि ट्रायकोफॉल ही औषधं तज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारली जातात. याला बुरशीनाशकाचे फवारण्या आपण M45, 22 टीन, पुन्हा मायक्रोन्यूटन मध्ये मिंगल आहे, पुन्हा 1919 052 34 आहे, 1261 आहे. आणि किडीनुसार जशी किडी येईल त्यानुसार फवारण्या करते मी, याच्यावर घेते. छायाताई सुरुवातीपासून जालन्याच्या खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन घेत आहेत. कीटकनाशकांच्या फवारण्या, पाणी देण्याचं नियोजन, पिकांवर पडणाऱ्या रोगांबाबत त्या कृषी तज्ञांकडून जाणून घेत असतात. कृषी तज्ञांकडूनही वेळोवेळी शेतावर जाऊन पाहणी केली जाते. जेव्हा शेतकऱ्यांना आपण ते करायला सांगतो, मुळात याची आधी आपण बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी समजून त्यांना सांगत असतो की याच्यामधून त्यांना फायदा कसा होणार आहे. शेवटी त्यांच्या शिल्लक किती राहतो पैसा त्यावर सगळं अवलंबून असतं. आणि मुळात ताई त्यामध्ये आधीपासूनच ते वेगवेगळ्या प्रकारच्या शेती ते सांभाळत आहे, करत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हा प्रयोग आम्ही करायला काही म्हणजे त्यांना सांगितलं, ते वळवलं त्यांना. आणि कृषी विज्ञान केंद्राने वेळोवेळी दर महिन्याला येऊन आपण त्यांना त्या प्रकारचे शेड्यूल करून दिले. खताचं व्यवस्थापन असो, किडी रोगाचं व्यवस्थापन असो, काढणी पश्चातचं व्यवस्थापन असो, विविध बाबतीत त्यांना वेळोवेळी आपण दर महिन्याला येऊन एक शेड्युलिंग त्यांना करून दिलं. आणि त्याच्या आधारे त्यांनी त्या शेड्युलिंगचा वापर केला आणि चांगल्या प्रकारे आज तुम्हाला या ठिकाणी शिमला मिरची शेडनेटमध्ये दिसत आहे. उत्पादन विकण्यासाठी छायाताईंनी बाजारपेठेचं अचूक ज्ञान आत्मसात केलंय.
मुंबई, पुणे इथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ढोबळी मिरचीला अधिक मागणी आहे. त्यासाठी ठाणे इथल्या रहिवासी अंजली चुरी यांची त्यांना मदत होतीये. हे आपण ट्रे मध्ये रोप केल्यावर जवळजवळ 30 ते 32 दिवसात लागवड करावी लागते आणि केल्यावर 1-1.5 महिन्यानंतर याची फळवा सुरू होते. पण कलर असल्यामुळे याला कलर यायला उशीर लागतो. याच्यावर साधारण आपण 2 ते 2.5 महिन्यात पहिली काढणी केली आणि त्याचं मार्केटिंग माझ्याबरोबर पुरस्कार मिळालेला अंजली चुरी म्हणून आहे ठाण्याच्या, त्यांची माझी ओळखच होती. त्याच्यामुळे मला मार्केटिंगला पण अडचण नाही आली. हे मी 10-10 किलोचे बॉक्स बनवून मुंबईला पाठवते आणि त्याचा सरासरी भाव मला 60 रुपये किलो येतो. याचं उत्पादन मला अपेक्षित आहे 6 ते 7 टनापर्यंत 10 गुंठ्यात. केवळ 10 गुंठ्यातून छायाताईंनी आतापर्यंत 1.5 ते 2 टन रंगीत ढोबळ्या मिरचीचं उत्पादन काढलंय. आणखी साधारण 5 महिन्यांचा हंगाम बाकी आहे. त्यामुळे जवळपास 6 टन ढोबळ्या मिरचीचं उत्पादन होईल अशी अपेक्षा छायाताईंना आहे. त्यांना शेडनेटसाठी 2,75,000 रुपये खर्च आलाय. त्यात 1,30,000 रुपये सरकारकडून अनुदान मिळालंय. तर ठिबक, बियाणे, खते, फवारणी, औषधं, मजुरी, पॅकिंग खर्च असा मिळून एकूण 3,15,000 रुपयांचा खर्च छायाताईंना आलाय. खर्च वजा जाता 2 ते 2.5 लाखांचा निव्वळ नफा मिळेल अशी अपेक्षा छायाताईंना आहे. मी आतापर्यंत 1.5 ते 2 टन उत्पादन याचं मुंबईला पाठवलेलं आहे आणि खर्च म्हणाल तर मला शासनाकडून हे शेडनेटचं मिळालंय अनुदानावर. याला जवळजवळ 1-1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि नफा वजा जाता मला याच्यात 2 ते 2.5 लाख रुपये राहतील अशी माझी अपेक्षा. छायाताईंनी शेतीत केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगामुळे त्यांना महाराष्ट्र सरकारचा जिजामाता कृषीभूषण, भारतीय कृषक समाजाचा पुरस्कार मिळालाय. तसंच कर्नाटक राज्यातल्या म्हैसूर इथं देशभरातील शेतीत वेगळे प्रयोग करून ते यशस्वी केलेल्या शेतकऱ्यांच्या परिषदेतही त्यांनी सहभाग नोंदवलाय. बारामती इथं आंतरराष्ट्रीय पातळीवरील द्राक्ष परिषदेतही त्या सहभागी झाल्या होत्या. तसंच छायाताईंची नुकतीच राज्य शेतमाल भाव समितीच्या पुनर्रचनेत महिला प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. एका महिलेनं शेतीत केलेली क्रांती पाहून इतर शेतकऱ्यांनाही त्याचं कौतुक वाटत असल्याचं त्या अभिमानानं सांगतात. मी एक महिला शेती करते म्हणून माझ्या परिसरातील बरेचसे शेतकरी माझ्या शेतीवर भेट द्यायला येतात आणि कौतुक करून जातात माझं की महिला असून तुम्ही एवढं कसं करता. मी स्वतः स्प्रे सुद्धा करते ट्रॅक्टरवर, मी ट्रॅक्टर चालवते स्वतः. आणि जे शेतकरी येतात तर ते मी त्यांना म्हणते तुम्हाला कसं वाटते माझी शेती पाहून, तर ते म्हणते आम्हाला खूप वाटतं. तुम्ही एवढं करता कसं करता मॅडम, तुमचं शिक्षण तर कमी आहे आणि तुम्हाला कसं सुचतं. म्हटलं मी शास्त्रज्ञाची, आपल्या केविकेच्या शास्त्रज्ञाची मदत घेऊन पुढे चालले आणि अशीच चालत राहणार. मी थकेपर्यंत मी शेती करत राहणार आणि माझ्या शेतीवर येऊन शेतकरी जे भेट देतात त्यांच्या पायाची धूळ हे मी माझ्या शेतीतील उत्तम खत समजते. केवळ पॉलीहाऊस मध्ये चांगल्या दर्जाची ढोबळी मिरची तयार होऊ शकते असा समज होता. तो छायाताईंनी खोटा ठरवत शेडनेट मध्येही हा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. छायाताईंनी शेतीला सर्वस्व मानून स्वतःला पूर्णपणे शेतीत झोकून दिलंय. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात ढोबळी मिरची, द्राक्ष लागवडीसारखे प्रयोग केले आहेत. जिद्द, मेहनत आणि काहीतरी वेगळं करण्याची धडपड यामुळेच त्यांना हे शक्य झालंय. कॅमेरामॅन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद.